मॅम, मी नॉन-व्हेज रेग्युलरली खातो. तर त्याच्यामुळे माझ्या प्रेग्नन्सीला काही इश्यू येऊ शकतो का? नॉन-व्हेजने प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येत नाही. नॉन-व्हेज का खातात? नॉन-व्हेजमध्ये व्हिटॅमिन B12 असतं. दॅट इज ॲक्चुअली नीडेड फॉर द प्रेग्नन्सी. आणि जे लोकं नॉन-व्हेज नाही खात, त्यांनी नॉन-व्हेज सुरू करायची गरज नाही आहे. त्यांनी जर स्प्राउट्स किंवा आंबवलेले पदार्थ, दही हे खाल्लं तरी व्हिटॅमिन B12 मिळू शकतं. पण प्रेग्नन्सीसाठी नॉन-व्हेज बंद करायची गरज नाही आहे. मॅम, मी अल्कोहोल कन्सिस्ट करतो, ते पण रेग्युलरली. तर त्याच्याने काही अडचण होऊ शकते का प्रेग्नन्सीला? डेफिनेटली इफेक्ट होतो त्याचा, कारण की एनी ॲडिक्शन जसं अल्कोहोल कन्झम्पशन किंवा तंबाखू किंवा टोबॅको किंवा चैनी-खेनी किंवा गुटखा यांचा स्पर्मच्या मोटिलिटीवर आणि त्यांच्या प्रमाणात म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणे किंवा शुक्राणूंची हालचाल कमी होणे याच्यावर परिणाम होतो आणि प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. मॅम, मी IT कंपनीमध्ये जॉब करते. माझं दिवसभर बसून जॉब असतो. जर माझं लग्न झालं आणि ते थोडं लेट झालं तर मला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो का? IT कंपनी इज नॉट अ प्रॉब्लेम. पण तुम्ही जर शिफ्टमध्ये काही वर्किंग असाल की जसं नाईटला तुमची शिफ्ट आहे आणि डे टाईम तुम्हाला झोपावं लागतं, तर डेफिनेटली हार्मोन्स हे बॉडीमधले डिस्टर्ब असतात. दुसरी गोष्ट की जेव्हा तुमचा सेटिंग जॉब असतो तर तुमची एक्सरसाइज नाही होत, तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन गरजेचं आहे. रेग्युलर कन्सिस्टंटली एक्सरसाइज करणे, हेल्दी लाईफस्टाईल गरजेची आहे. हे जर तुम्ही पाहिलं तर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकत नाही. मॅम, IVFच्या ट्रीटमेंटसाठी एकंदरीत किती खर्च येतो? म्हणजे ते सामान्य माणसाला परवडण्यासारखं आहे का? सामान्य माणसाला डेफिनेटली परवडण्यासारखं आहे. पूर्वी IVF हे Tier 1 सिटीजमध्येच केलं जायचं. पण आता IVF इतकं कॉमन झालं आहे की सामान्य माणूस पण परवडू शकतो. साधारणतः IVFचा खर्च हा 1 ते 1.5 पावणे 2 लाखापर्यंत आहे. मॅम, मी जिमला जातो आणि वे प्रोटीन घेतो. तर माझ्या प्रेग्नन्सीला काही अडचण येईल का? नाही, नक्कीच नाही येणार. तुम्ही जर जिममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइड्स वगैरे घेत असेल, तर त्याचा धातूंवर परिणाम होतो. पण वे प्रोटीन, क्रिएटिन किंवा आयसोलेट याच्याने प्रॉब्लेम नाही होत. मॅम, माझ्या बहिणीला PCOD होता आणि तिला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम आला. मला पण येईल का तो प्रॉब्लेम? हो, येऊ शकतं. PCOD बऱ्याच वेळा हेरिडिटरी असतं, पण सगळ्याच गोष्टी हेरिडिटरी नसतात. PCOD बहिणीला असेल, पण तुम्ही जर एक्सरसाइज करतायत, लाईफस्टाईल मॉडिफाय केलेलं आहे, तुमचं वजन आटोक्यात असेल, तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार.